बोलायचं. हॅलो. हां नमस्कार. मी विक्रम गोडे, प्रॉफिट एज्युकेशन प्रायव्हेट तसेच राजकीय मानव सुधारणांना एक न्यूज रिपोर्टर म्हणून माझी ओळख आहे. तर मित्रांनो, आज उल्हासनगर 3मध्ये आलेलो आहे आणि या रस्त्याला क्रिटिकल हॉस्पिटलजवळच आहे. आज मी याच्यासाठी आलो आहे, आपल्या वृद्ध आश्रम विश्रांती म्हणून तिला भेट देण्यासाठी आले. तर या सर्व महिला समाजसेविका जे सांभाळतात, आज विश्रांती नावाने खूप फेमस आहे. तर आज आपण ते बघूया. तर आपण बघूया. आता ही पंजाबी कॉलनी आहे, तर तुम्ही बघू शकता. हा उल्हासनगर 3मधली पंजाबी कॉलनी आहे. तर इथं आपल्याला बघायला भेटेल आश्रमला जाणारा रस्ता आहे. तर आपण आता देणार आहे. तर सर्व मॅडम आपल्यासोबत आहेत, मनीषा मॅडम, संध्या मॅडम आणि विजया मॅडम सोबत आहे. तर त्यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य लोकांपर्यंत पोचतं आहे आज. तर ते आपल्याला बघायला भेटते. तर आता आपण बघूया. तर आता असं आहे, आणि आज आपण बघूया. आता सर्वजण भेट देण्यासाठी येतोय. बघा, विश्राम याच्यामध्ये आलेलं आहे, विश्रांतीमध्ये. तर आपल्याला सर्व वृद्ध असे व्यक्ती भेटतात आणि सर्व तुम्हाला बघायला दिसतात इथं बसलेले आहेत. तर हे रुद्र आश्रम आहेत आपले उल्हासनगर पंजाबी कॉलनीचं. तर हे सर्व बसलेले आहेत. तर खूप मोठं सहकार्य करतात विजया मॅडम, मनीषा मॅडम, संध्या मॅडम आणि अजून बरेचसे सहकार्य, पण ते अजून आलेले नाही ते. तर आपण आश्रम बघूया पहिल्यांदा आणि नंतर सर्वांशी चर्चा करूया. इथं बघू शकता तुम्ही, इकडं येताना सगळं सोयी सुविधा आहे. तर इकडे किचन वगैरे आहे. सर्वांना जे कोणी व्यवस्थापक आहे त्यांना किचन वगैरे आहे. हा किचन बघू शकता तुम्ही. किचन जेवणाची सोय अवेलेबल करून दिलेली आहे. झोपण्यासाठी सगळ्या सुविधा अवेलेबल केलेल्या आहेत. कॉट आहे, सगळ्या महिला आहेत आणि इथे सर्व महिलांसाठी सोय केलेली आहे. आणि अजून आपल्या वरती पण आहे, वरती पुरुषांसाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तर खूप मोलाचं काम करतात समाजासाठी आणि धडपड करत असतात. आता आपण वरती बघूया. वरती पण भरपूर साऱ्या सुविधा. जेंट्स. आणि आता आपण आलेलो आहे इथे ओनली पुरुष इथं राहू शकतात. पुरुषांसाठी हे कॉट अवेलेबल आहे. तर इथे पण पुरुषांसाठी सुविधा आहे. मॅडमनी भरपूर सारी सुविधा करून दिली. तर मॅडम तुम्ही या ना, तुम्ही पण 2 शब्द बोला. हा, मनीषा मॅडम आहेत, हे बोलतील. वरती पुरुषांसाठी काय काय सुविधा तुम्ही उपलब्ध करून दिले मॅडम? जशी खाली सुविधा आहे महिलांसाठी, लॅट्रिन बाथरूम आहे, सेपरेट आहे. आणि त्यानंतर इथं वरती जे आम्ही आलेलो आहे सध्या, आता इथं पुरुषांसाठी सोय केलेली आहे. इथे पण यांचं लॅट्रिन बाथरूम, त्यांना टीव्ही, ही सगळी सुविधा आहे. गिझर, गरम पाणी वगैरे, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण अगदी व्यवस्थितपणे असतं इथे. तर मॅडमने खूप सारं म्हणजे मोठं मोलाचं सहकार्य करतात समाजासाठी, म्हणजे नेहमी धावपळ करत असतात. तर त्यांनी आज पंजाबी कॉलनी उल्हासनगर 3मध्ये खूप मोठा आश्रम असं उभं केलेलं आहे आणि संकल्पना खूप मोठे. तर त्यांचं ध्येय पण पूर्ण होईल आणि या माध्यमातून सर्वांनी त्यांना सपोर्ट करावा किंवा निधी मिळवून देण्याचं काम करावा. कारण अनाथ वृद्ध तेच आज
सांभाळण्याचं काम करतात. तर त्यांना माझी पण शुभेच्छा आहे, खूप मोठे व्हावा आणि म्हणजे असंच सहकार्य प्रत्येकाला करत राहावा. आमचं पण सहकार्य राहील. रुद्र व्यक्ती जो अनाथ असेल त्याला पण आम्ही इथं भरती करण्याचं काम करणार आहे आणि निराधार लोक आम्ही असतील. 4 ते 5 महिलांनी हे सुरुवात केलेली आहे वृद्धाश्रमची. खरं तर काळाची गरज आहे. आस्था बौद्धी अशी संस्था याच्या अंतर्गत विश्रांती वृद्धाश्रम आम्ही सुरू केलेले आहे. जवळजवळ 6 ते 7 महिने या ठिकाणी झालेले आहेत वृद्धाश्रमाला. आता जवळजवळ 10 जण इथे आमच्या इकडे आहेत सध्याला. आणि संकल्पना अशी आली की सध्या काळाची गरज आहे, मुलं सांभाळत नाहीत आई बापाला. त्याच्यामुळे आमच्या डोक्यात आधी कल्पना आली की आपण अशा लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आम्ही सर्व ज्या 14 जणी आहोत, 4-5 जणी ज्या आहोत, आम्ही ऑलरेडी सोशल फील्डमध्ये काम करत आहोत आणि त्यातूनच आम्हाला असं वाटलं की काही वृद्ध आहेत, आई वडिलांना म्हणजे मुलं सांभाळत नाही, तर अशा वृद्धांना या कोणत्या तरी छोट्याशा घराची व छोट्या वास्तूची गरज पडते. म्हणून आम्ही आणि कमी पैशामध्ये, जवळजवळ कमी पैशामध्ये आम्ही त्या ठिकाणी या सर्व लोकांना चांगल्या सुविधा आणि उत्तमरित्या आम्ही सांभाळतो. त्यांचं जेवण खावण, त्यांची काळजी, मेडिकल केअर, त्यांचं सगळं आम्ही त्यांना उपलब्ध करून देतो. तर मनीषा मॅडमने भरपूर काही सांगितलेले आहे आणि खरंच आपण मी अक्षरशः आल्यानंतर जेवणाची टेस्ट केली आणि जेवण पण सुविधा भरपूर मस्त आहे. आणि पहिली गोष्ट मेडिकलपासून A to Z आपल्याकडे इथं सुविधा अवेलेबल आहे. तर सर्वांनी इथं व्हिजिट करा, आपल्या वृद्धाश्रममध्ये व्हिजिट करा. तर इथं वरती बघायला भेटेल तुम्हाला. हे सगळे पुरुषांसाठी. तर आपण त्यांची गॅलरी पण बघूया. तर सर गॅलरी दाखवा आम्हाला. वरती राहण्याची वगैरे सगळी सोय अवेलेबल आहे. ही गॅलरी आहे त्यांची, बसण्याची, फिरण्याची, खाण्याची, म्हणजे एकदम वातावरण शुद्ध वातावरणामध्ये. तर ते सगळ्या सुविधा अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर आता आपण खाली जाणार आहे बघण्यासाठी आणि जे काही हे आश्रममध्ये आहेत त्या व्यक्तीशी संवाद साधणार आहेत खाली जाऊन. तर आपण प्रत्येकाशी संवाद साधण्यासाठी जातोय. तर यांना संधी देतोय बोलण्यासाठी. हे आश्रम आहे, तर तुमचा काय म्हणजे काय हेतूने तुम्ही चालू केलंय? आम्ही सामाजिक सेवा म्हणून चालू केलेले आहे आश्रम. आणि बरेचसे वृद्ध लोक असे आहेत की मुलं सांभाळू शकत नाही किंवा काही बाहेर गावी असतात किंवा कुणाला नातेवाईक वगैरे कोणीच नसतं, आणत असतात एकदम. त्याच्यासाठी पण आपण हे त्यांची सेवा म्हणून चालू केलेलं आहे आश्रम. अच्छा, सेवा म्हणून चालू केलेले. खूप मोठं मोलाचं सहकार्य करतात आणि कार्य करतात अशा त्या महिला. तर आपण मनीषा मॅडमला पण बोलण्याची संधी देऊया. मनीषा मॅडम बोला. या ठिकाणी आमची अपेक्षा आहे, सामान्य जे लोक आहेत त्यांच्याकडून आमची अशी अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला थोडं सहकार्य करावं. बघा, NGO मधून बाकी तर थोडीशी धान्याची वगैरे एवढी तेवढी मदत होते, पण आम्हाला फायनान्शियल सपोर्ट हा कुठूच मिळत नाहीये. कारण आम्ही जवळजवळ 4-5 जणी जे आहोत, आम्ही स्वतःच्या खर्चाने हा वृद्धाश्रम चालवत आहोत. भाडं आलं, केअरटेकरचं पगार आला, त्यानंतर लाईट बिल, पाणी बिल, इतर सगळ्या गोष्टी, औषधं वगैरे आम्ही स्वतःच्या खर्चाने सध्या करत आहोत. आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत ही बाहेरून कुठून मिळत नाही किंवा अजून सरकारचं कोणत्याही आम्हाला आर्थिक सहाय्य नाहीये, निधी नाहीये. खरंच ताई, तुम्ही सांगितल्याबरोबर मला आणि तुम्ही एवढं स्वतःच्या सहखर्षीने तुम्ही हे रुद्राश्रम चालू केलंय. कोणताही गव्हर्नमेंटचा सपोर्ट नाही त्यांना. तर माझं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंटने त्याच्याकडे लक्ष द्यावा आणि त्यांना सपोर्ट करण्याचा किंवा मानधन भेटेल असं ते आश्रम चालू करून द्यावा व्यवस्थित. आणि आता मी विजया ताईंना देतोय.
हा. इथं जास्त करून निराधार लोक आहेत. पैसे देऊन तर वृद्धाश्रममध्ये भरपूर लोक राहतात आणि काही मुलं असं आहे की जे एफर्ट करू शकत नाही. मग आम्ही काही कुणाला असं जबरदस्ती करत नाही. जे ते लोक देतात त्यांना आम्ही ठेवून देतो आणि काही लोक तर निराधार आहे आणि त्यांच्याकडून पोलीस व्हेरिफिकेशन करून आम्ही त्यांना ठेवून देतो. आणि तुम्ही तुम्ही वाटलं तर तुम्ही त्यांनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून विचारा कसं ते लोक इथं राहतात काय. खरंच विजया मॅडम, पहिली गोष्ट मला समजलं की तुम्ही वृद्धाश्रमामध्ये घेताना पण पहिली गोष्ट त्याची पडताळणी म्हणजे चारित्र्य पडताळणी करून घेतात. हे मला आवडलं तुमचं, कारण इथे पोलीस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय ते घेत नाही. हे कारण ID व्हेरीफाय करूनच घेतात, कारण कोणाला आजार असेल कोणाला काही असेल तर ते त्याची पूर्ण पडताळणी करूनच ते वृद्धाश्रमामध्ये ठेवतात. तर हे सुद्धा बेस्ट वाटलं मला. तर आता आपण बघत आहे जे सुविधा आहे जे इथं राहणारे आपल्याला दिसतात, म्हणजे जे आश्रममध्ये आज अवेलेबल आहे, तर त्यांच्याशी संवाद साधतो. आजी इकडे नाही तर ह्या नंदा कसं मावशी, वाटतं त्यांना फक्त विचारा की तुम्ही इथं कशा आहात. कशा आहात तुम्ही इथं? बरं आहे, हा, बरं आहे. व्यवस्थित आहे, वेळेवरती जेवण वगैरे भेटतंय? हा हा हा, हा, कसं वाटतंय इथं राहून? चांगलं आहे, चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. कोण मुलं वगैरे आहेत तुम्हाला? 2 पोरं आहेत. काय करतात ते? एक आपला चायनीजचं दुकान चालवत आहे, हा, एक काय माहिती कुठे काय काम करतो तुम्हाला माहित नाही? नाही. एकच माहिती आहे. हम्म. तुम्हाला इथं कशासाठी पाठवलं त्यांनी? हे अपंगासाठी मला कोणी मला आई पण नाही बाप बी नाही. हा, मी आपल्या याच्यासाठी आपलं राहते. अच्छा. मुलं सांभाळत हे बघा, पोरं सांभाळत नाही. हा, तर नंदा मावशी म्हणजे आईसारख्यात माझ्या. ॲक्च्युली बघा, मुलगा असून तरी त्यांना ही परिस्थिती आली, म्हणजे आज ते त्या क्षणी म्हणजे आता पूर्ण वय त्यांनी त्या मुलांना वाढवलं आणि आज शेवटी त्यांना कुठे पाठवलं. तर म्हणजे ही अशी परिस्थिती पण आपल्याला बघायला भेटते इथं. तर आता काकांशी संवाद साधतोय. काका, तुमचं नाव सांगा. हॅलो, माझं नाव अरुण सोमयकर आहे. हा मी एकटा आहे. हा या मॅडम लोकांच्या समाजसेवेमुळे हा. इथे आम्हाला सुख, शांती आणि नावाप्रमाणे विश्रांती. तुम्ही ऑल सेटल आहे की अनाथ आहात? नाही, नातेवाईक आहे म्हणून आमचे म्हणजे मुलं वगैरे कोणी नाही, नाही? मी तसं नाही, आहे. त्यांचं अनमॅरिड. अच्छा. आणि हे सर एवढं म्हणजे आता म्हणजे पूर्ण रुद्र असून वय किती आहे तुमचं सर? 80 वयाचे आहेत. अजून हे अनमॅरिड आहेत आणि आज समाजसेवा म्हणजे विश्रांतीगृह आज याच्यामध्ये ते स्थायिक आहेत आणि त्यांना अनाथ असल्यामुळे ही सोय सुविधा आमच्या सहकार्य समाज कार्य मनीषा मॅडम, संध्या मॅडम, विजया मॅडम यांनी सोय उपलब्ध करून दिले. तर बघू शकता खूप मोठं मोलाचं सहकार्य करतात. तर याच्याकडे पण गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे किंवा निधीसाठी त्यांना सहकार्य केलं पाहिजे. तर आता इकडे हे काका, त्यांच्याशी नाव सांगा. माझं नाव उदय पवार. उदय पवार आहे. आम्ही मसळवरून आलो आहे. हा. कारण घाटकोपरून आलो आहे, पण काय नाही. म्हणजे मुलं वगैरे आहेत तुम्हाला? हे पण अनाथ आहेत. तर हे घाटकोपरवरून आज उल्हासनगर पंजाबी कॉलनी 3 नंबरमध्ये आज स्थायिक आहेत. विश्रांतीगृह असं या गृहाचं नाव आहे. समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींचं नाव आहे. तर आता हे आजी आहेत तिथे बघू शकता. आजी, तुमचं नाव सांगा. सुशीला. कुठून आले तुम्ही? सुशीला. ऑल सेटल आहे तुम्ही? हा, ऑल सेटल आहे. मी मुला पुन्हा आली. हे बघा, मुलांनी आणून सोडलेलं आहे. तर सोय त्यांना पण खूप सोय भेटते, व्यवस्थित आहे इथं आश्रमामध्ये. चालेल. आई, तुम्ही बोला. हा, तुम्ही कुठून आले? उल्हासनगरमध्ये. ऑल सेटल आहे तुम्ही सगळे, व्यवस्थित आहे. फॅमिलीने सांगलं की ती माझ्या मुलगाने सांगितलं. तुमची इच्छा होती तुम्ही आले? हा, मीच सांगितलं त्यांना. हो.
चालेल आई इच्छेने आलेले, तर इथं सर्व उपलब्ध आहे, सुविधा उपलब्ध आहे. तर ताई तुमचं नाव सांगा. विजयाला पवार माझं नाव. हां मी घाटकोपर नगर पोलीसवरून आलेले आहे. हां पहिला भाड्याने मेड्यामध्ये होतो, हां नंतर पोलीसवरून घाटकोपर लागला. तिथून हा. एनजीओवालीन लोकांनी आम्हाला इकडे आणून सोडलं. आम्ही बरं. नवरा बायका एक कपल आहे. हां माझ्या वडिलाचं माझ्या नवऱ्याचं नाव उदय आहे. हां. माझं नाव विजयाला पवार मुलं आहे. वगैरे आहेत तुम्हाला? मुलं बिलं नाही आहेत हा. आम्हाला. माझ्या 2 नंदा आहेत, हं. त्या आम्हाला बघत नाही. हा. भाड्याच्या घरात राहतो. माझ्या नवऱ्याला लकवा मारलाय आणि हा. माझा पाय जळालाय. हा. त्याच्यामुळे आम्ही इथं आलो. तर 4 वर्ष होते. मॅडम लोक आम्हाला घरच्या सांगतात. 4 मॅडम आहेत, एवढे चांगले आहेत ना की आमच्या घरचे आमच्यावर आठवण अजिबात येत नाही. म्हणजे एवढं चांगलं सांगतात. डॉक्टर पाणी सगळं खाणं पिणं टाईमची सगळं देणं बिणं सगळं व्यवस्थित करतात. त्या कारण आम्हाला आमच्या घरची आठवणच येत नाही. एवढं आहे म्हणजे आम्हाला कोणच नाही. जे काय आहे ते आमचे मॅडम लोकच आहे, बस एवढंच आम्हाला माहिती. खरंच हे ताईंनी सांगितलं आणि खरंच हे विश्रांतीगृह खूप मला बरं वाटलं ऐकून. कारण जे लोकांसाठी नाही ते विश्रांती आपल्यासाठी, सर्व अनाथ लोकांसाठी. तर आपण विश्रांतीगृहाला व्हिजिट करा आणि बघू शकता खरं तिथली परिस्थिती काय आहे. तर आपण बघू शकतो. आई तुमचं नाव सांगा. माझं नाव कल्पना ओंकार आहे. मी डोंबिवलीवरून आलेली आहे आणि मी एका चर्चमध्ये जात होते. तिथल्या सिस्टरनी मला इकडे आणलेलं आहे. हां इथल्या मॅडम सगळ्या व्यवस्थित आहेत, चांगली आमची काळजी घेतात आणि सगळं काही लक्ष देत आहेत. खरंच त्यांचं खूप धन्यवाद. त्यांनी आम्हाला आतापर्यंत सांभाळून अजून इथून पुढे सांभाळतील अशी मी अपेक्षा करते. आणि चांगलं आहे. खरंच हे असंच NGO विश्रांतीगृह कायमस्वरूपी चालू राहो अशीच विक्रमशनी एंटरप्राइजेस तसेच राष्ट्रीय मानव सुधार संघटना तालुका अध्यक्ष न्यूज रिपोर्टर म्हणून माझी ओळख आहे. तर असंच हे विश्रांतीगृह चालू राहू द्या कायमस्वरूपी आणि याला मानधन मिळण्याचं काम गव्हर्नमेंटने द्यावा अशी माझ्याकडून अपेक्षा करतो आणि सुविधा उपलब्ध व्हावा. तर म्हणजे पहिली गोष्ट आज ते विश्रांतीगृह म्हणजे अशा ठिकाणी चालू केलं आहे की जे संध्या मॅडम असतील, मनीषा मॅडम असतील, विजया मॅडम असतील किंवा अजून 2-4 महिला आज ते अवेलेबल नाही. तर अक्षरशः खिशातून पैसे घालून आज त्यांच्याकडं काही नसतानाही त्यांच्या मनात एक कल्पना आली आणि त्यांनी काय केलं, एक विश्रांतीगृह चालू केलं लोकांसाठी, अनाथ लोकांसाठी. म्हणजे आज ज्यांच्यासाठी कोणी नाही आज त्यांच्यासाठी हे ताई उभे आहेत सगळेजण. आणि खरंच मला खूप अभिमान वाटतोय आज त्यांनी ते विश्रांतीगृह उभं केलं. कारण अनाथ लोक रस्त्यावरती फिरतात, सगळं काही, त्यांना राहण्याची सोय नाही, खाण्याची सोय नाही. तर ते असं विश्रांतीगृह आपला उल्हासनगर 3 मध्ये आहे, पंजाबी कॉलनीमध्ये. तर त्याला व्हिजिट करा. बनश्री मॅडम आहेत आणि विजया मॅडम आणि अजून परिश्री मॅडम तसेच बनश्री मॅडम आणि अजून विजया विद्या मॅडम ते पण आहेत. अजून ते आज आलेले नाही. तर आज मी माझ्यातर्फे माझ्या सहकुशीने प्रत्येक अनाथ व्यक्तींना पार्लेजीचा पुडा देणार आहे. आज मी इथं व्हिजिट केलाय. तर आज माझ्या सहकुशीने मी त्यांना पार्लेजीचा पुडा देतो आणि इथून पुढे माझा लाख मोलाचं सहकार्य होईल या विश्रांतीगृहाला आणि माझा पूर्णपणे सपोर्ट राहील त्यांना मोठं करण्याचं आणि सहकार्य करण्याचं. आणि हे विश्रांतीगृह असं आहे की आज ते भाड्याच्या घरात आहे. तर सरकारने याचा विचार करावा की त्यांनाही ना एक जागा अवेलेबल करून द्यावा. म्हणजे ते विश्रांतीगृह कंटिन्यू इथून पुढे चालू राहील. तर त्याच्यासाठी सोय करून द्यावा माझं एवढंच म्हणणं आहे. आणि त्यांना मानधन चालू करावा. कारण आज ते म्हणजे आपल्या स्वतःच्या खिशातून पैसे घालून आज ते अनाथ लोकांना सांभाळतात. आज 4 वर्ष झाले या ठिकाणी ते भाडे करारावरती ते अनाथ आश्रम चालवतात. तर त्याचा पण विचार करावा सर्वांनी. तर आज मी खास ठाण्यावरनं भेटण्यासाठी आलो विश्रांतीगृहासाठी. आज लोकांना भेटून मला माझ्या आजी आजोबांचं आठवण आली. कारण आज ते या जगात नाही. आणि पहिली गोष्ट मी आज माझ्या आईवडिलांना सोडून 4थी पासून आज बाहेर आहे.
स्ट्रगल करतोय. खूप सारी संकट आली पण त्याला प्रत्येकाला मात करून करत आलो. तर म्हणजे लोकांसाठी माझं नेहमी पाऊल एक असणार आहे. लोकांनी फक्त होकार द्यावा, माझ्या 2 पावलं त्यांच्यासाठी असणार आहे. तर आता मी त्यांना सर्वांना एक एक बिस्किट देतो. ताई फोडा ना ते. ताई हे घ्या. हे घ्या. सर्वांना दिलेले. तर आपण म्हणजे सारा गाव फिरू आम्ही. नंदाताई असं कर ना. हा. असंच करते. जाऊ मी नाही तुम्ही नका जाऊ. मागे बघा मागे बघा. हो हा सांग सांग. आता शूटिंग काढली तरी चालू.